पत्नीच्या दुसऱ्या विवाहाला विरोध करत शेखर गायकवाड या युवकानं इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला। त्यानंतर 60% पेक्षा अधिक भाजलेल्या शेखर गायकवाडला कोल्हापुरात CPR मध्ये उपचारासाठी आणलं। आज पहाटे शेखरचा मृत्यू झाला। त्यानंतर शेखरची आई हिराबाई गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी पत्नी सोनल फाटक, मंगल आमणे आणि संतोष फातले अशा तिघांना ताब्यात घेतलंय। सोलापूर जिल्ह्यातील करकंब इथं राहणाऱ्या शेखर गायकवाडची सोनल फाटक हिच्याशी ओळख झाली। 6 महिन्यांपूर्वी आळंदी इथं या दोघांनी विवाह केला, पण गेल्या काही दिवसांपासून सोनल इचलकरंजीत माहेरी राहत होत्या। पत्नी नांदण्यासाठी येत नसल्यानं शेखरनं सोनल यांची आई मंगल आमणे आणि मामा संतोष फातले यांच्याकडे वारंवार विचारणा केली। दरम्यान 6 मार्च रोजी पत्नी सोनलचा दुसरा विवाह होणार असल्याची माहिती शेखरला मिळाली। त्यामुळे शेखर गायकवाड इचलकरंजीत आला होता। शेखर आणि सोनल यांच्यात कडाक्याचं भांडण झाल्यानंतर शेखरनं थेट शिवाजीनगर पोलीस ठाणं गाठलं आणि अंगावर पेट्रोल ओतून घेऊन पेटवून घेतलं। पोलीस आणि नागरिकांनी गंभीर जखमी अवस्थेतील शेखर गायकवाडला आधी IGM रुग्णालयात आणि नंतर कोल्हापुरातील CPR मध्ये दाखल केलं। आज पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। दरम्यान पोलिसांनी शेखरचा मृत्यूपूर्व जबाब नोंदवला असून पत्नी सोनल, तिची आई आणि मामा यांच्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं नमूद केलं। त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सोनल फाटक, मंगल आमणे आणि संतोष फातले या तिघांना अटक केली आहे। न्यायालयानं या तिघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।